आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कसला फाजीलाय आमचा सुंदर. बघितलं ना अक्षराची कसली फजिती केली त्यानं. हो ना, जिजू असं काहीतरी करतील वाटलंच नव्हतं. पण आता पुढच्या खेळामध्ये ताईच जिंकली पाहिजे. अय पार्टी बदलू. सुंदरच्या पार्टीत होतीस ना तू. ते चेष्टेत हो, जिजूंना बरं वाटावं म्हणून. खरं तर हेच आहे की जिथे ताई तिथेच मी. मला ठाऊक आहे समज. तुम्ही बहिणी एकमेकींसाठी जीव ओवाळून टाकता. असंच एकमेकींच्या पाठीशी राहा कायम. बरं बोलत काय बसलो. अगं पुढचा खेळ लवंग तोडायचा आहे. जा लवंग घे जा. हा कुठे. ती त्या खणात आहे. हा सापडलं का. आत्या याच्यात तर सगळ्या छोट्या लवंग आहेत. अगं मग छोटीच लवंग लागते ना खेळासाठी. नाही ताईला परत ऑकवर्ड वाटायला नको. त्यातल्या त्यात जरा मोठी लवंग शोधते. बरं थांब. तो बत्तू डबा आहे ना, त्याच्यात मोठ्या लवंग आहेत. हा आत्या सापडली. काय सापडली. काय ते बघू. तुझं काय काम आहे रे इथे किचन मध्ये. आम्ही येतोय ना पुढच्या खेळाची तयारी करून. तुझा बाहेर. नाही नाही, या खेळात आपला भाऊ भाग घेणार आहे. त्याच्यामुळं खेळात काय वापरणार, ती गोष्ट कशी असेल या समजाकडे मला लक्ष द्यायला लागतं. हो फार काळजी आहे ना तुला तुझ्या भावाची. विषय का 24 तास भावासाठी हजर असतो आपण. ते तू राहा, पण आता तुला इथे थांबायची परमिशन नाहीये. जा. हे बघ, या घरात तुम्ही आत्ता आलाय. मला या घरात थांबायला कोणाची परमिशन लागत नाही. हे बघ, जशी तुला तुझ्या भावाची काळजी आहे ना, तशीच मला माझ्या बहिणीची पण काळजी आहे. कळलं. मी आता यावेळेला तिला पेचत नाही पडू देणार. हे बघ तुला काय. शर्वरी तू कुठे ह्या शाण्याशी वाद घालत बसलीस. जा बाई घे लवंग घे आणि जा खेळ सुरू करायचा. आता बघ माझी ताई कशी जिंकती. भाऊ हारतोय तुझा. काय गाते तू. अगं नवीन जोडप्याला का नाही असं जरा चिडवायचं असतं, मजा बघायची. मला सांग, आजचा दिवस संपल्यावर कोण विचारणार त्यांना. तू उगाच शहाणपणा शिकवू नगस मला. मला समज कळतंय. सुंदरच्या मनात जे आहे ना तेच केलंय म्या. बघ आता गंमत. वय काय एक नंबरात ते. ओके, सो नेक्स्ट गेम खूप इंटरेस्टिंग आहे. न्यूली मॅरिड कपल, तुम्ही रेडी आहात. हा, माझ्या हातामध्ये एक गोष्ट आहे आणि ती तुम्हाला दाताने तोडायची. यो गेम माझा भाऊ जिंकणार. काय बारक्या गप्प बसतो का जरा. आमच्या सुनबाईला कमी नको समजू. शक्तीपेक्षा युक्तीनं जिंकल ती. अक्षरात जिंकणार बघ. अक्षरा अक्षरा सुंदर सुंदर अक्षरा सुंदर अक्षरा 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 सुंदर. अक्षरा जिंकणार आहे. सुंदर जिंकणार आहे. अक्षरा नाही सुंदर. असं मैताला आल्यासारखं थोबाड पडून उभं राहू नकोस. नाटकी का होईना जरा हास. शर्वरीच्या लक्षात आलं ना, तो उभ्या उभ्या पोस्टमॉर्टम करील तुझं. खोटं खोटं हास. अक्षरा जिंकणार म्हणजे अक्षरात जिंकणार. सुंदर जिंकणार. ए ए ए बस बस बस. स्पर्धक ताई आणि जिजू, मी आता गेमचे नियम सांगतेय. नीट लक्ष देऊन ऐका. ओके. माझ्या हातात एक लवंग आहे. ही लवंग जिजूने त्यांच्या तोंडात पकडायची आहे आणि ताईने ती दाताने तोडायची. जर ही लवंग ताईने तोडली तर ताई जिंकली आणि जर नाही तोडली तर जिजू जिंकली. काय शरू हा काय गेम आहे. अरे आहे हा गेम. तुम्ही सांगा. अक्षरा माझी खात्री आहे हा गेम बी तूच जिंकशील. हो पुढे.
तू का थांबलाय आता? हो की पुढं. नाही नाही, काय ते नंतर बघत बसा. ती लवंग दे माझ्या भावाला. ए घे. ते नंतर बघत, नंतर. ओके, दोन्ही स्पर्धकांना नियम मान्य आहेत? हा ताई, कम ऑन, यू कॅन डू इट. अक्षरा, खेळ माहितीये ना व? ही लवंग मी माझ्या दातामध्ये पकडणार आणि तू तुझ्या दातानं त्याचे 2 तुकडे करायचे. असं जर तू केलंस तर तू जिंकलीस. काय? मग करूया काय सुरुवात? हा, ताई, कम ऑन, लाजू नकोस. अक्षरा कर चल. सुंदर, चिटिंग नाही करायची हं? हा, ए सर्वरी, काय ताई जिंकली? ताईनं चिटिंग केली आहे. मी काही चिटिंग बिटिंग केलेलं नाही. नियम काय होता? तुमच्या तोंडातील लवंग मी माझ्या दाताने तोडायची. मी तोडली. प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. अक्षरा, या खेळात बी तूच विजेती ठरलेली आहेस. माझी सुनबाई आहेच हुशार. मग झाले का आता फिट्टामफिट? अक्षरा, अजून एक खेळ बाकी आहे. हो का? मग तोही मीच जिंकणार. बघूया. बरं शरू, बारक्या, तुम्ही दोघं जाऊन पाण्याचा गंगाळ घेऊन या. पुढचा खेळाला सुरुवात करायची. चला. बघ, एकट्याला आणायला काय नाही, पण ती एवढं जड आहे ना. राहू दे. माझ्याशिवाय तुझं एकही काम होत नाही, मान्य कर. ती गुलाबाची फुलं कुठे आणायला सांगितली होती ना? अयो, मी नाही आणलं. नाही आणली काय म्हणतोस तू? बारक्या, मी आणि निर्मला आत्याने तुला किती वेळा सांगितलं होतं पाकळ्या लागणार आहेत म्हणून. एवढी महत्वाची गोष्ट, आता काय हे पाणी असंच घेऊन जायचं का? बरं दिसतं का? नाही, बरं नाही वाटत, पण एकदा ह्याच्यात बघशील का? छान. अगं, बारक्याला काय काम सांगितलं आणि ते झालं नाही, असं कधी झालंय का? आणि बघ, आज माझ्या भावाचा दिवस आहे ना. भावासाठी आपली जान बी हाजीर आहे. गुलाबाचं काय कौतुक. मानलं तुला. शाबास. चला घेऊन जाऊ. ए, थांब ठेव. त्या गुलाबाच्या पाकळ्या सोडून अजून काय टाकलं होतंस का याच्यात? यात गुलाब पाकळ्या सोडून ते गुलाबाचं पाणी टाकलं होतं. त्यानं वास चांगला येतो. नाही रे, काहीतरी वेगळाच वास येतो याच्यातून. अगं, ते ना लय वेळ झाला ठेवलंय ना, मग ह्या त्या गुलाबाच्या पाकळ्या आणि कुंकू, त्याच्यामुळे तसं वाटत असेल. आता पाण्यात टाकलेली अंगठी मलाच मिळवावी लागेल. म्हणजे मी जिंकले की सुंदरना यापुढे कायम चिडवते.
अक्षरा, तुला पाण्यात अंगठी तवाच गावल जेव्हा म्या तुझा हात सोडल. तुझा हात असा घट्ट पकडणार की तू हार मानल्याशिवाय सोडणारच नाही. अक्षरा, तू घालच पाण्यात हात. कसा हात पळून निघतो बघच, आणि मग मी मज्जा बघायला मोकळी. अगं लय विचार करू नको, काय नाही होत. माझ्या एवढा विश्वास नाही होय तुला. चल चल कसलं जड आहे बोलू होतो ना तुला. हळू हळू घे. हा नाही होणार एकट्याने, वळ असं. नाही होणार एकट्याने, सांगितलं होतं तुला मी. आहे दोघं जणांची लागतात का नाही हा ह्याला? हा हा चल खूप मला भारी. म्हणते का त्या एकटा जाण एकटा जाण. ए सावकाश ना, सावकाश. ठेव, 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 ठेव. हळू ठेव. हा असं. चला पटापटा घाई करा. हा स्पर्धक, मी आता स्पर्धेचे नियम सांगतेय, नीट लक्ष देऊन ऐका. ही अंगठी मी या घंगाळ्यामध्ये टाकणार आहे. तुम्ही दोघांनीही एकत्र हात पाण्यात घालून ही अंगठी शोधायची आहे. आणि हो, एकाच हाताने शोधायची आहे. आणि जर कुणी पाण्याच्या बाहेर हात काढला आणि ही अंगठी त्यांच्या हातात नसेल तर तो स्पर्धक हरला. कोणाला काही शंका नाही? ओके, रेडी स्टेडी गो. हरू नको तू, जिंकायचं आता. तेव्हाच हारणार आहे. ए जिंकू दे की आमच्या सुनाला. तुझं मी ऐकतो आणि हारतो. हा काय असलं काय बी होणार नाही. भावा तू तिकडे नको लक्ष देऊ, तू अंगठी शोध. ताई लवकर शोध अंगठी. बच्चे, अंगठी तुम्हालाच गावली पाहिजे बरं का, सोडू नका. आई ग, अक्षरा, काय झालं? काय नाही झालं, पशी होती ती, राजनीती करते, तू लक्ष दे. असं करेल का अक्षरा? ताई काय झालंय? नाही नाही नाही. अक्षरा, अगं काय होतंय तुला? काही त्रास होतोय का? अक्षरा, अगं काय होतंय का तुला? हा नाही नाही नाही, खूप खूप आग होते हाताची, खूप घाण सुटते. वहिनी, अगं किती लाल झालाय हात तुझा. अगं अक्षरा, काय झालं तुझ्या हाताला? हा लाल का झालाय हात? थांब थांब, मी आलोच. मी आलोच. अरे सुंदर, सरू, अक्षरा ग. ये बाई 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 बाई, काय ग बिचारी, कसं ग सहन करतीस? हा किती दुखते बघ, कसा लाल झालाय हात. अक्षरा, या घरात सून म्हणून आली आहेस तर त्याच पायरी निरा. समजा घर गिळायचा प्रयत्न करू नकोस. आता फक्त हात पोळलाय आणि फक्त ट्रेलर आहे. अख्खा पिक्चर दाखवायला भाग पाडू नकोस. मामी,
असे एक काय 1000 घाव सोसीन मी, पण या घरची एक वीट हलू देणार नाही. आणि तेवढा विश्वास आहे मला स्वतः. तुमचे कुठलेच प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही. अक्षरा, ही आधी बस बस. वगैरे बिचारी कशी सहन करते, किती त्रास होतोय बघ तिला. हे हाताला लाव, म्हणजे थोडं गार वाटेल. अक्षरा, अगं तुला एवढा त्रास होत होता तर तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? आणि मी आभी खुळ्यागत तुझा हात धरून बसलो बघ. लय लागलं जीवाला. अहो नका एवढं जीवाला लावून घेऊ, काही नाही झालंय. आणि ह्या सगळ्यात तुमची तर काहीच चूक नाही. वाटेल बरं. अगं पण माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं की नाही तुला लय त्रास होतो आहे ते. ताई बरं वाटतंय का? हो शरू, लेप लावला ना यांनी, बरं वाटत. नको काळजी. शर्वरी, आजच्या खेळाची विजेती तुझी ताईच आहे. अक्षरा, आपल्या आयुष्यात बी तूच कायम विजयी असशील. आणि यापुढे तू काय सांगशील ना ते आयुष्यभर करायला मी तयार आहे. थँक यू जीजू, यू आर दी बेस्ट. हे घ्या. अक्षरा, हे अंगठी तुझ्यासाठी. अशीच म्हणजे डिमांड. नवरा असावा तर असा, बायको म्हणेल ते ऐकणार. ये अक्षरा, ये. काय करताय? नको ना प्लीज, असं तुमच्या रूम मध्ये आलेलं बरोबर नाही वाटणार. आईंना कळलं तर, कोणी पाहिलं तर. अगं अक्षरा, किती घाबरती आहेस? हा, आणि जगाचं काय पडलंय तुला एवढं? आपलं लगीन झालं आहे. हो पण म्हणून काय लगेच? लगेच काय? हा, लग्नाला मुहूर्त लागतो, तसं या गोष्टीला मुहूर्त लागतो. होय अहो ऐका ना माझं प्लीज. हे बघ, कोणाला काय बी कळणार नाही. आणि उद्या पूजा आहे ना, तर मग उद्या पूजेला कुठली कापडं घालायची ते तुम्हाला सांग. हा, असं काय करताय बरं तुम्ही? आहेर माझ्या माहेरनं आलाय आणि तो तुम्हाला घालावा लागणार आहे की नाही? मामाने आणून पण दिलाय. अगं हे बघ, ते मला माहिती आहे. आणि ही समज कारण ना बाकीच्यांसाठी आहेत. तुला इकडं आणण्याचं कारण वेगळंच आहे बघ. काय? अहो काय करता? दार का लावताय तुम्ही? ऐका ना, अजून पूजा झालेली नाहीये. एक शब्द भी बोलायचा नाही आता. डोळे बंद कर. नाही. अगं डोळे बंद कर की. नाही नको.
डोळे मिळ. नाही. डोळे बंद कर. काय करताय? हा, इथे बस आणि डोळे अजिबात उडू नकोस. हा? इथं बस बस, डोळे बंदच ठेव. आता डोळे उघड. माझ्या बायकोला भरवण्याची इच्छा झाली तर पूजा व्हायची वाट बघत बसू आहे मी. शरा, तुझ्या हाताला त्रास होतो आहे. हातानं धड तुला जेवता बी येणार नाही आहे. मग तू अशी अर्धपोटी राहिलेलं मला चालायचं नाही बघ. म्हणून मी आता माझ्या हातानं तुला पोटभर खाऊ घालणार आहे. मगच मला समाधान मिळेल बघ. किती काळजी करा. का काळजी करू नको होय. अगं बायको आहेस तू माझी. आणि हे बघ, तुला कसला बी त्रास होऊ द्यायचा नाही ही माझी जबाबदारी आहे ना. व लग्नात 7 फेरे घेताना दिलेलं वचन पाहायला पाहिजे की ना ग. काय